नागपूर शहरात महिला व मुलींना पैशांचे आमिष दाखवून देह व्यापाराच्या विळख्यात ओढणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागानं पर्दाफाश केला आहे। धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून एका पीडित महिलेची सुटका केली आहे। धंतोलीतील माटे अपार्टमेंटच्या गेट समोर छत्रपती चौक ते नरेंद्रनगर रेल्वे बोगद्याकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर 3 जून 2026 रोजी संध्याकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सामाजिक सुरक्षा विभागाला गुप्त माहिती मिळाली होती की आरोपी धम्मदीप रवींद्र गजभिये हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुलींना आणि महिलांना कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून देह व्यापारास प्रवृत्त करतो आणि त्यांच्यासाठी ग्राहक शोधतो। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने 2 पंचांना आणि एका बोगस ग्राहकाला पाठवून त्या ठिकाणी सापळा रचला। बोगस ग्राहकाने आरोपीशी संपर्क साधल्यानंतर आरोपी धम्मदीप तिथे एका पीडित महिलेला घेऊन आला। खात्री पटताच पोलिसांनी छापा टाकून आरोपीला रंगेहात अटक केली। या प्रकरणी पोलीस शिपाई कुणाल गणपतराव बोडके यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलेची रवानगी करुणा वसतिगृहामध्ये करण्यात आली आहे।